नमस्कार, मी अलका. स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण उंदिओ बघणार आहोत कसा बनवायचा. तर चला सुरू करूया. तर त्यासाठी एक पॅन ठेवूया गॅसवर. त्यामध्ये थोडंसं तेल टाकते. तीळ अर्धा चम्मच, हिंग, ओवा आणि ही मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यावर मेथी टाकूया. परतून घ्यायची व्यवस्थित मेथी. दोन मिनिटासाठी झाकण ठेवू. ही मेथी कच्ची पण घेऊ शकतो आपण, पण परतून घेतल्यामुळे खूप छान चव लागते म्हणून मी परतून घेतली. तरी बघा अशी मी परतून घेतलेली आहे 2 मिनिटासाठी. थंड होण्यासाठी ठेवूया साईडला. तर ह्या बाउलमध्ये मी अर्धा चम्मच साखर, थोडासा लिंबाचा रस, चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. मेथीच्या मुठ्या तळण्यासाठी तेल गरम करू तोपर्यंत. त्यामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसन, आणि मिरची आणि अद्रक हे वाटून घेतले. तीळ, हिंग, चवीपुरतं मीठ, धना जिरा पावडर आहे, ओवा थोडासा, आणि त्यामध्ये ही मेथी थंड झालेली आहे ती टाकून घ्यायची. आणि मळून घ्यायचं व्यवस्थित. आता हे बघा मी असं मळून घेतलेलं आहे. तर त्याचे आपण असे छोटे गोल गोल गोळे बनवून घेऊया. त्या मुठ्या तुम्ही अशा थोड्या लांबट पण करू शकता, पण मी आज असे गोल गोल बनवून घेतलेले. त्या मुठ्या बाजारात रेडीमेड पण मिळतात, पण आज आपण घरीच बनवतोय. तेल गरम झालं, त्यामध्ये आपण ह्या मुठ्या एक एक सोडून अशा तळून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी तळून घेऊया. मुठिया करायला तसं आपल्याला खूप अवघड वाटतं, पण अगोदर भाज्या वगैरे स्वच्छ धुवून तयारी करून घेतली का मग वेळ लागत नाही जास्त. आणि तुम्ही ह्या पद्धतीने जर केल्या ना तर 3 स्टेपमध्ये आपला उंदिवा लवकर तयार होतो.
सगळ्या मोठ्या आपण आता तळून घेऊ. बघा झालेले आहेत मोठ्या तळून. आता एक कढई ठेवली मी गॅसवर. त्यामध्ये पळीभर तेल टाकून घेतलं. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. हिंग, तीळ टाकायचे थोडेसे, ओवा, मिक्स करून घेऊ. आणि त्यामध्ये ही सुरती पापडी आहे. सुरती पापडी उंदियोमध्ये मेन असते, तर ती तुम्ही नक्की घ्या. बाकी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हे पावट्याचे थोडेसे दाणे, मटार आहे, हे थोड्या वाल पापडीच्या शेंगा आहे. नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. तुरीचे दाणे थोडेसे, मिक्स करून घेऊ व्यवस्थित. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं. हे बघा 5 मिनिटानंतर चांगल्या भाज्या वाफलेल्या आहेत आपल्या. ही लसणाची पात आहे. लसणाची पात खूप छान चव लागते या भाजीमध्ये. बटाटा, वांग टाकायचंय. हे रताळू आहे आणि ही कच्ची केळी आहे. ही कच्ची हळद आहे, मी किसून घेतली थोडीशी. परतून घेऊया व्यवस्थित. आणि झाकण ठेवून 6-7 मिनिटासाठी परत वाफवून घेऊया. हे बघा 6-7 मिनिटं झालेली आहे. बघू आपण भाज्या शिजल्या का. तर हे बघा भाज्या शिजलेल्या आहे व्यवस्थित. मी पाणी नाही टाकलेलं त्यामध्ये, वाफेवरच आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता साईडला ठेवूया. परत एक पॅन घेतला मी. त्यामध्ये परत पळीभर तेल घालूया. उंदियोला तेल थोडं जास्त लागतं, पण त्याच्यामुळं चव छान लागते. आणि ह्या ग्रेव्हीमध्ये मी हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. आणि त्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. बघा चांगलं परतून झालेलं आहे. आता साईडला ठेवूया हे पण. आणि परत ही भाज्यांची कढई मी ठेवली. भाज्या शिजलेल्याच आहेत आपल्या. तर भाज्यांवर ही ग्रेव्ही टाकून घेऊया.
मिक्स करायचं व्यवस्थित. त्यावर हे उंदीव जे बनवलेले आहे आपण ते टाकून घेऊ. आणि त्यामध्ये मी अर्धा कप गरम पाणी घातलं आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं उंदीव आपला नरम होण्यासाठी. हे बघा उंदीव आपला छान त्यामध्ये शिजलेला आहे. तर काढून घेते आता. हे बघा झालेला आहे आपला उंदीव आता. तर किती सोप्या पद्धतीने झालेला आहे बघा. 3 स्टेपमध्ये छान उंदीव तयार होतो आणि खूप छान लागतो. तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.